पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले। पुढील आदेश येईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर राहण्याचे आदेश देण्यात आले। निवडणुकीमध्ये शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झालेली होती। तुषार दोशींचा कार्यभार अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर या पाहणार आहेत। तर साताऱ्यातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। सातारा जिल्हा परिषदेतील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळी जो काही राडा झाला होता, गोंधळ झाला होता, त्या दरम्यान मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील या दोघांना धक्काबुक्की झाली होती आणि हे प्रकरण आता पोलीस प्रमुख जे साताऱ्याचे आहेत तुषार दोशी यांच्यावर चांगलं शेकल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर त्यांना आता सक्तीच्या रजेवर जावं लागतंय। खरं तर हा निर्णय जो झालाय हा राज्याच्या गृह विभागाकडून घेण्यात आलाय। मात्र असं असलं तरी खरं तर त्यांनी अर्जित रजेचा अर्ज दिला होता असं सांगितलं जातंय। मात्र तसं असताना देखील दुसरीकडे मात्र त्यांना खरं तर रजेवर पाठवण्यात आलंय। याच प्रकरणातून त्यांना रजेवर पाठवण्यात आलंय अशी माहिती समोर येते। खरं तर त्यांचा जो काही पदभार आहे तो आता जे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आहेत वैशाली कडूकर यांना देण्यात आलेला आहे। आणि एकूणच सातारा जिल्ह्यामध्ये खरं तर या जिल्हा परिषदेत जो काही राडा झाला होता, या जिल्हा परिषदेच्या राड्यानंतर बराच गोंधळ उडला होता। कारण मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर हे असतील, त्याचबरोबर मंत्री मकरंद पाटील असतील, त्या दोघांनाही या अध्यक्षपदाच्या निवडीच्या दरम्यान धक्काबुक्की झाली होती आणि हा विषय विधान परिषदेमध्ये आणि त्याचबरोबर विधानसभेत देखील गाजला होता। त्या ठिकाणी याबरोबर संबंधित पोलीस अधीक्षकांवर खरं तर कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली होती आणि त्यानंतर उपसभापती नीलम गोरे यांनी खरं तर कारवाईचे निर्देश दिले होते। पण त्यानंतर पुढे काही होणार हे आता पाहणं खरं तर औत्सुक्याचं ठरणार होतं। मात्र आता हा निर्णय आलेला आहे की पोलीस अधीक्षकांना खरं तर या प्रकरणात साताऱ्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत तुषार दोशी त्यांना मात्र आता रजेवर जावं लागतंय। याचाच अर्थ कुठेतरी मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी जो काही दबाव टाकला होता त्या दबावाला यश येताना पाहायला मिळतंय।